चर्चा संपूर्ण पुणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये का आहे हे पहिल्याच बॉलवर पहिल्याच फटक्यामध्ये दाखवून दिलंय. येतोय सुंदर असा चौकार. भारत कदम या खेळाडूकडे नक्कीच आपण जर पाहिलं तर खूप मोठा अनुभव आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी माऊली यांना आमंत्रित केलं, मात्र त्यांचं स्वागत चौकाराच्या माध्यमातून केलं जाते. यावेळी पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. बॉलच्या मिरिटवर फटके चूज करणं आणि बॉलच्या मिरिटवर खेळणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर आणखीनही वॉर्मअप चालूच आहे, कारण की धावत पळत मैदानामध्ये दाखल झाले आणि आपल्या टीमसाठी ओपनिंगसाठी खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण जर क्रिकेटमध्ये पाहिलं ना, आल्यानंतर मैदानामध्ये थोडा वेळ तुम्हाला मैदानाशी जुळतं घ्यावं लागतं, मैदानामध्ये स्वतःला सेट करावं लागतं. मात्र अनेक खेळाडू आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो, जे खेळाडू कामाच्या व्यापातनं वेळात वेळ काढून आपल्या गावच्या टीमसाठी आपल्या संघासाठी खेळत असतात आणि खेळत असताना असे फटके दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. आणखी एक बहरदार फटका पाहायला मिळाला. षटकार 6 धावांसाठी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार. सलामीला दाखल झाले भारत कदम आणि आपले इरादे स्पष्ट केले. मी माझ्या टीमसाठी महत्वाचा खेळाडू ओपनिंग का करतो हे दाखवून देत आहेत. वा, काय फटकेबाजी केली आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्यावर पूर्णपणे ताकद झोकून दिली आणि अगदी बॅटला मिडल केला बॉल. षटकार आलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये. देहू 11 देहूगाव हा संघ मात्र इथे आक्रमकता धारण करतोय. भारत कदम अलीजान देखील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला गॅदर करतील, थ्रो करतील. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय गोरके साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. साहेब, आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. यावेळी देखील चांगला बॉल, मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली, वाईड असेल. या ठिकाणी नितीनदादा सावंत यांनी देखील याआधी आपण जर पाहिलं तर समालोचनाची धुरा सांभाळली होती. त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. सन्मान्य विकासदादा कुपेकर आणि सागरदादा पवार या दोनच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान संपन्न करतोय. या ठिकाणी हे सन्मान संपन्न होत असताना आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस गोरके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. साहेब, आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 16. यावेळी हो बॅटची संधी निर्माण झाली होती, मात्र यष्टीरक्षकापासून थोडासा दूरवर राहिला चेंडू. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेला अनेक मान्यवरांची या ठिकाणी भेट पाहायला मिळाली आणि प्रत्येक मान्यवरांचे यथोचित सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. इथे मिड ऑफ मध्ये चांगल्या प्रकारे बॉल गॅदर केला. कुठल्या प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये जे मोठं षटक वाटलं होतं, त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक केला गोलंदाजांना, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 आले होते, नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर 16 पाहायला मिळते. 16 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता दुसऱ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं, विशाल यांना आमंत्रित केलं. विशाल यांच्या हातामध्ये चेंडू दिला. विशाल यांच्या माध्यमातून या षटकामध्ये मात्र चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा कर्णधारांना असणार आहे. सुदेश कर्णधार या ठिकाणी मात्र आता विशाल यांच्यावर जबाबदारी देताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. यंग खेळाडूंना योग्य ती संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच नेहमीच पाहायला मिळाला वराळे टीमकडनं. यावेळी चांगला बॉल होता, स्लॉट मध्ये होता. इथे आपण पाहतोय खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये होता, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाच्या माध्यमातून येतोय चौकार.
महाराष्ट्र पोलीस सन्मान्य गोरके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होते. साहेब आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपला सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न केला जातोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये साहेबांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच संपन्न होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय प्रवीणदादा शिंदे आणि त्याचप्रमाणे दिनेश भाऊ आपल्या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस सन्मान्य गोरके साहेबांना सन्मानित करतोय. चौकर येतोय. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार प्रवीणदादा शिंदे यांचं देखील आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोठं योगदान आहे. खरं तर प्रत्येक हात एखाद्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये राबत असतो आणि त्या माध्यमातनं ती स्पर्धा यशस्वी होत असते. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये उभे नाहीयेत. लॉंग ऑनवरनं माफ करा मिड विकेटवरनं आले. एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 25 धावा आपण पाहतोय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर एक सिंगल आली. भारत कदम मात्र इथे आक्रमकता धारण करताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूमध्ये 24 धावांवर बॅटिंग. यावेळी यस चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवले प्लॉट मध्ये. षटकार येतोय. बिगिट या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्मान्य दत्तू तात्या दाभाडे यांचं शुभागमन होतंय. तात्या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं. या आधीचा बॉल ओव्हर पिच होता, त्यानंतर मात्र लेंथ अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे. गोलंदाजी करत असताना तुम्हाला लाईन लेंथवरचा कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे. तुमची लाईन आणि लेंथ जर खराब असतील तर त्यावर समोर अलीजान आणि भारत कदम सारखे फलंदाज असताना मोठमोठे फटके नक्कीच खेळले जातील. मात्र लाईन लेंथ करेक्ट असेल तर मात्र हे फटके खेळणं कुठेतरी अवघड होऊन बसतं फलंदाजांना. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका. यावेळी मात्र लेंथ चांगली होती, मात्र फटका देखील त्याहूनही सुंदर पाहायला मिळाला. चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. विशाल यांच्यावर आक्रमण चढवलंच. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर दोनही षटकांमध्ये फलंदाजांचा जो बॅट फ्लो आहे, जो धावांचा वेग आहे, तो मात्र कुठेही मंदावताना पाहायला मिळाला नाही. अगदी सुरुवातीपासून आक्रमण करण्याचे मनोधैर्य धारण करून दोनही फलंदाज दोनही बाजूने अटॅक करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये भारत कदमची बॅटिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या निमित्तानं देवगाव नगरीचे एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, खंडू खंडागळे या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे सौरभ दादा काळोखे हे देखील उपस्थित आहेत. दोनही खेळाडूंचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर धावसंख्या 35 धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी आपण नामोल्य करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक मान्यवर मंडळ देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बाळूतात्या दाभाडे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक स्पर्धा आयोजित करत असताना या मार्गदर्शकांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये जे मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आणि कोटेश्वरवाडी म्हटलं की क्रिकेट पंढरी म्हणून ओळखली जाते. अगदी आम्हाला ज्यावेळी क्रिकेट कळत नव्हतं त्यावेळीपासून या नावाची चर्चा आम्ही पाहिलेली आहे. अर्थात D11 या संघाची चर्चा आमच्या खेड तालुक्यामध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये. यावेळी पहिला बॉल अतिशय चांगल्या प्रकारे 4 ते 5 पावलांचा रनअप आणि मंगेश यांच्या हातामध्ये चेंडू दिला जात असताना पहिला बॉल अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला. पडल्यानंतर थोडासा इनस्विंग होता. भारत कदम यांना वाटलं असावं कदाचित हा चेंडू वाईड असेल, मात्र पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी दिशा बदलली.
पुन्हा एकदा इथे चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहे जरूर, मात्र दूर राहतील, गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार 4 धावांसाठी. खर तर नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषकामध्ये आपण जर पाहिलं तर विश्वचषक जिंकणे, क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, तर त्याच्याशी अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि या भावना ज्यावेळी तुम्ही आपल्या खेळामधनं दाखवत असता, ज्यावेळी पूर्णपणे समर्पण देऊन तुम्ही क्रिकेट खेळताना, त्यावेळी यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत मंगेश. चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, यावेळी मात्र फुल टॉस, फुल टॉल वसूल, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतोय, अगदी मी याआधी देखील सांगितलं, D11 कोटेश्वरवाडी या संघाची चर्चा अगदी मी 5 ते 6 वर्षात होतो सर. आता माझं वय 33 आहे. 5 ते 6 वर्षात होतो, तेव्हापासून आम्ही खेड तालुक्यामध्ये या संघाची चर्चा ऐकली आहे. आणि पुन्हा एकदा फुल टॉस, आणखीन एक षटकार. थँक्यू. 51 धावा स्कोर कार्डवर आणि भारत कदमच्या 40 धावा आहेत 11 चेंडूमध्ये. अगदी या संघाची चर्चा आपण करत होतो, D11 कोटेश्वरवाडी, आणि खऱ्या अर्थानं या टीमचा जो पाया आहे ना, तो या आधीच्या 2 पिढ्यांपूर्वी रोवला गेला आणि आता या पायावर कळस चढवण्याचं काम खऱ्या अर्थानं पाहिलं तर आत्ताची टीम, यंग टीम खेळतीये, ती टीम करतीये. मात्र हा पाया रचत असताना या स्पर्धेचं नाव, या संघाचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गाजवत असताना मला आठवतंय, लहान होतो त्यावेळी हे नाव मी अनेक वेळा ऐकले, बाळासाहेबजी दाभाडे. खरं तर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोजदादा दाभाडे यांचे चुलते यांनी या संघाचा पाया रचला. जुने जाणते खेळाडू D11 कोटेश्वरवाडी हा संघ सुरू करत असताना, या संघाची वाटचाल सुरू होत असताना त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवल्या गेल्या आणि त्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं मी म्हणेल की आत्ताची जी यंग टीम आहे ती टीम तयार झाली. कारण की तुमच्या समोर आयडॉल जो आहे, तुमचा जो प्रेरणास्थान असतं, तो जर चांगला खेळ करत असेल ना, यावेळी पुन्हा एकदा उंच गेलाय, यावेळी संधी असेल का की खेळाडू फक्त पाहत राहील? यस, पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. आणि भारत कदमचा खेळ आवडत असेल ना मित्रांनो, टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. लागोपाठचा तिसरा षटकार आलाय आणि 1000 रुपयांचं बक्षीस. अगदी मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे 46 धावांवर बॅटिंग करतायत आणि यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय, हा देखील आलाय लागोपाठचा 4था षटकार आणि षटकाराने अर्धशतक पूर्ण होतोय. टाळ्यांचा गजर करायला काहीच हरकत नाहीये. भारत कदम या खेळाडूकडे आम्ही पाहत होतो ज्यावेळी मॅच सुरू होणार होती, टॉस झाला, समोरच्या टीमचे खेळाडू फिल्डिंगसाठी मैदानामध्ये आले, त्यावेळी भारत कदम यांची मैदानावर एंट्री झाली आणि एंट्री झाल्यानंतर काय केलं, पटापट आपला युनिफॉर्म चेंज केला, टीमचा युनिफॉर्म घातला, टीमचे जर्सी परिधान केली आणि ज्यावेळी गावच्या टीमची जर्सी अंगावर परिधान केली जाते ना, त्यावेळी एक वेगळी वीरश्री संचारली जाते. हे वेगळं सांगायची गरज नाही आणि भारत कदम यांनी आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून ते तुम्हा सर्वांना दाखवून दिलंय की गावच्या टीमसाठी खेळत असताना माझ्यामध्ये जी वीरश्री संचारली आहे ना, त्याचा फायदा माझ्या गावच्या टीमला 100% होणार. 52 धावांवर बॅटिंग करतायत. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना मावळ तालुक्यातील प्रत्येक महाराष्ट्र पोलीस खेळाडूसाठी या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून ही संधी दिली जाते की महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपला खेळ, आपल्या गावासाठी असणारा खेळ, आपल्या तालुक्यासाठी खेळणारा खेळ आपण दाखवू शकतो आणि भारत कदम यांनी ते दाखवून दिले. अगदी चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 63 धावा आहेत आणि 63 पैकी 52 धावा भारत कदम यांच्या माध्यमातून झाल्या आहेत. 13 चेंडूमध्ये 52 धावांवर बॅटिंग करतायत. वाह, काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. षटकारांची आपण जर संख्या मोजली, 5 षटकार आणि 5 चौकार, म्हणजे 52 पैकी दादा 50 धावा त्यांच्या चौकार षटकारांच्या आहेत.
दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय अलीजान मात्र अतिशय समजदारीचं क्रिकेट मी म्हणेल, कारण की ज्यावेळी दुसऱ्या बाजूला चांगली फटकेबाजी होत असते ना, आपण जास्त काही करायची गरज नाही, फक्त सिंगल घ्यायची आणि नॉनस्ट्राईकला येऊन फक्त मजा पाहायची. अगदी सचिन आणि सहवागची जोडी ज्यावेळी असते त्यावेळी एका मुलाखतीमध्ये मी ऐकलं होतं की वीरेंद्र सहवागला प्रश्न विचारला होता मुलाखतकारानं की तुमची मैदानातील सर्वात आवडती जागा कुठली. त्यावेळी वीरेंद्र सहवागनं सांगितलं होतं, सॉरी सचिन तेंडुलकरनं सांगितलं होतं की सचिन सर म्हटले, हो इथे मात्र आपण पाहतोय विकेट आली आहे. भारत कदम इथे माघारी परततील जरूर, मात्र भारत कदम यांच्या खेळीसाठी नक्कीच सर्वांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही. 3 षटकारांसाठीचे 1000 रुपये आणि अर्धशतक पूर्ण केलं त्यासाठीचे 1000 रुपये, असं 2000 रुपयांचं बक्षीस या खेळाडूला मनोजदादा दाभाडे यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि देवगाव टीम मात्र टाळ्यांचा गजर केल्याशिवाय राहणार नाही भारत कदम यांच्या या जबरदस्त आक्रमक खेळीसाठी. तर आपण चर्चा करत होतो वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर ही जोडी ज्यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करत असायची त्यावेळी मुलाखतकारानं सचिन तेंडुलकर सरांना प्रश्न विचारला होता, तुमची सर्वात आवडती जागा कुठली. त्यावेळी सचिन तेंडुलकर सरांनी हे उत्तर फार छान दिलं होतं, ज्यावेळी वीरेंद्र सहवाग आक्रमक फटकेबाजी करत असतो आणि मी नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून त्याची बॅटिंग पाहत असतो ना, त्यावेळी ती माझ्यासाठीची सर्वात आवडती जागा आहे. आणि तीच कामगिरी इथे आपण भारत कदम यांच्या माध्यमातून पाहिली. तर दुसऱ्या बाजूला अलीजान यांनी देखील एक चौकार एक षटकार खेळलाय, मात्र जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला उभे राहून त्यांनी बॅटिंगचा आनंद घेतला. इथे आपण पाहतोय रिव्ह्यू नक्कीच वापर केला जातोय. लेग बिफोर विकेट LBW साठी सन्मान्य अविनाश आबा बसे साहेबांचं शुभ आगमन होतंय. त्याचप्रमाणे ओंकार शेठ जाधव यांचं देखील शुभ आगमन होतंय. हनुमंत दादा भोरे हे देखील उपस्थित आहेत. मिनुनाथजी बोडके हे देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लेग बिफोर विकेटची अपील, ऑनफिल्ड डिसिजन इज आउट आणि बॅटरकडनं घेतलेला रिव्ह्यू. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि इथे खेळाडूंवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी आयोजक कमिटीच्या वतीनं घेतला गेले. आणि अनेक वेळा आपण पाहिलं की चुकीच्या निर्णयाचा शिकार एखादा चांगला खेळाडू होत असतो, मात्र ज्यावेळी तुमच्याकडे DRS असतो तो तुम्हाला फायदेशीर ठरतो. मात्र अनेक वेळा तो DRS घेताना आपल्याला विचार करावा लागतो. इथे मात्र ऑन फील्ड डिसिजन सीच सहमत आहेत थर्ड अंपायर देखील आणि खेळत आहेत OUT. फलंदाजी ते बाद असेल. दुसरा धक्का देवगाव टीमला आपण पाहतोय. तुम्हाला एक रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच दिला जाईल आणि सक्सेसफुल जर तो सक्सेस झाला तर तो कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड केला जाईल. मात्र जर तो अनसक्सेस झाला तर तुम्हाला पुढील रिव्ह्यू घेता येणार नाही. पुढील मॅचमध्ये जो काही अंपायरचा डिसिजन असेल चालू मॅचमध्ये तो आपल्याला मान्य करावा लागेल. बॅटिंग करत असताना एक रिव्ह्यू आणि फिल्डिंग करत असताना एक रिव्ह्यू, अशा प्रकारे आपण रिव्ह्यू देत असतो. या ठिकाणी सन्माननीय आबा बसे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. दादा आपलं मनस्वी सहर्ष स्वागत आहे आणि आपणास विनंती केली जाते आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. 64 धावा स्कोर कार्डवर आहेत. GK स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय गणेश भाऊ मराठे या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मावळ तालुक्यातील कुठलीही स्पर्धा असू द्या आणि भाऊंना फोन केला गेला की विशेष सहकार्य त्यांचं प्रत्येक स्पर्धेला असतं आणि असोसिएशनची तर अतिशय जवळची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण प्रत्येक स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभत असतं. बाळासाहेब दाभाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न होतोय बसे साहेबांचा. अविनाश आबा बसे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. यावेळी देखील आपण पाहतोय फ्लिक केला गेलाय फटका आणि खरं तर गणेश दादा या ठिकाणी आलेत
स्पर्धेवर तर प्रेम आहेच, मात्र त्यांच्या गावची टीम मैदानामध्ये खेळतीये आणि आयोजनामध्ये देखील त्यांचं सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र मला वाटतंय गणेश दादा, गावची टीम खेळतीये त्याचा आनंद देखील वेगळाच आहे. गावचे गणेश दादांचं देखील प्रत्येक वेळी सहकार्य लावत असं. यावेळी वा काय बॉल पाहायला मिळाला. खंडू फक्त पाहत राहिला आणि पाहतच राहिला. पडल्यानंतर चेंडून जी दिशा बदलली ना, या षटकामध्ये मी म्हणतो मॅचचं पारड पुन्हा एकदा वराळ टीमकडे घेऊन जाण्याचं काम गोलंदाजानं केलंय. 2 विकेट्स मिळवून दिल्या, 3 धावा फक्त खर्च केल्या आणि ज्या 2 विकेट्स मिळवल्या त्या अतिशय महत्त्वाच्या मिळवल्या. एका बाजूला आपण पाहिलं तर भारत कदम ज्या खेळाडूनं धुमाकूळ घातला होता, धावांचा पाऊस पाडला होता, धावांचा मुसळधार पाऊस आणि महापूर आला होता. मात्र या षटकामध्ये आल्यानंतर जशी गणेशची विकेट मिळाली टीमला, त्यानंतर मात्र धावांचा जो मुसळधार पडणारा पाऊस होता तो मात्र दुष्काळामध्ये परावर्तित करण्याचं काम या गोलंदाजानं केलं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 66 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि पुन्हा एकदा 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जाते गोलंदाज मंगेश तांबे, ज्यांनी या आधी देखील एक षटक हाताळलं. सांघिक 5वं आणि वैयक्तिक 2ऱ्या षटकामध्ये सुरुवात करत असताना आपण पाहिलं पहिलं षटक थोडंसं मागणं होतं, मात्र कर्णधारानं पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. कारण चांगल्या खेळाडूची ओळख काय असते माहितीये का? या आधी काय घडलंय ते सगळं विसरून जाऊन या पुढे काय करायचं याचा विचार जो करतो ना, तो चांगला खेळाडू असतो. मंगेश तांबे यांनी पहिल्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. मंगेश पुन्हा एकदा तयार. यस, यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. हलक्या हातानं खेळला. एक धाव आली. अलीजान एका बाजूला आहेत, सेट आहेत. 10 चेंडूमध्ये 13 धावांवर बॅटिंग करत आहेत. भरपूर चेंडूचा सामना केलाय, मात्र शेवटच्या षटकामध्ये त्यांच्याकडनं आक्रमणाची अपेक्षा असेल टीमला. तर दुसऱ्या बाजूला खंडू खंडागळे, षटकारांचा बैताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, एक हार्ड हिटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. स्टँड अँड डिलिव्हर D11 या संघामध्ये देखील काही काळ या खेळाडूंना आपल्या खेळाचं प्रदर्शन सर्व पुणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आज मात्र देवगाव 11 या टीमसाठी आणि यस, याच गोष्टीची चर्चा करत होतो आपण की खंडू खंडागळे हा खेळाडू स्टँड अँड डिलिव्हर करणारा खेळाडू आहेत. जागेवर उभे राहून मोठे फटके खेळण्याची ही जी क्षमता आहे ना, ती या खेळाडूला विशेष बनवते आणि या बॉलवर त्याने दाखवून दिलं, मी माझ्या गावच्या या टीमचा हुकमी एक का काय. षटकार आलाय. खंडू खंडागळे, यस, याच नावाची चर्चा आपण याचसाठी करत होतो. पहिले 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले मंगेश यांनी. हा बॉल मात्र थोडासा ओव्हरपिच होता. षटकार आलाय. यावेळी यस, पुन्हा एकदा चांगला बॉल अपील आणि यस, इथे पंचांचं बोट आकाशाकडे. तू शेर है तो मैं सवा शेरू हे सांगताना पाहायला मिळाले मंगेश आणि इथे लेग बिफोर विकेट LBW चे शिकार ठरत आहेत. खंडू माघारी परतताना पाहायला मिळतील. LBW या ठिकाणी अमर सर आणि खंडू खंडागळे चांगले मित्र आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी येईल ना, त्यावेळी अमर सर कोणाचे मित्र नसतात. ते फक्त क्रिकेटचे मित्र असतात आणि क्रिकेट जगणारं व्यक्तिमत्व म्हणून अमर सरांकडे अनेक वेळा पाहिलं गेलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल या षटकामध्ये, जबरदस्त कामगिरी. एक षटकार जरूर आला, मात्र उर्वरित 5 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. 1 विकेट आली, 2 सिंगल आल्या, 2 निर्धाव चेंडू आले, 1 षटकार आला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 74 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
74 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिले 3 षटकं जी होती ना, त्या 3 षटकांमध्ये जो धावांचा महापूर आला होता, तो महापूर वराडा टीमला आता कशा प्रकारे अडवायचा आहे, कशा प्रकारे बांध घालायचा. पण या आधीच्या 2 षटकांमध्ये बांध घाललाय, चांगल्या प्रकारे घातलेला आहे. आता शेवटच्या षटकामध्ये देखील सुमित पवार जो या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे, त्याची मात्र कमतरता संघाला नक्की भासताना पाहायला मिळाली. शेवटचं षटक आणि या षटकासाठी बॉलिंग मार्कवर फिरकीचा जादूगार, जो खेळाडू आपल्या बोटांच्या जादूनं फलंदाजांचे डोळे देखील गरगर गरगर फिरवतो, असा गोलंदाज अर्थात गुड्डू. सुदेश सपकाळ. चेंडू पडल्यानंतर कुठल्या दिशेला वळण घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण आपण जर बॉलिंग ऍक्शन पाहिली तर अगदी 4-5 पावलांचा रनअप मात्र आपल्या बोटांची जादू अनेक वेळा त्या खेळाडूने दाखवली आहे आणि आज देखील ती दाखवावी लागेल. पुन्हा एकदा इथे चांगला बॉल. अपील होती जरूर, रनआउटची संधी देखील इथे मिस केली. अपील फेटाळली जाते, रिव्ह्यू ची मागणी केली जाते. इथे मात्र आपण पाहतोय लेग बिफोर विकेट साठी अपील होती, पंचांकडनं फेटाळली गेली. मात्र शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातील मला वाटतंय आणखीन 4 चेंडू शिल्लक राहतील आणि उरलेला रिव्ह्यू घरी घेऊन जाऊन काय फायदा नाही, त्यामुळे यूज केलेला चांगला, म्हणून कदाचित वराळे टीमनं हा रिव्ह्यू घेतला असेल. मात्र अपील चांगली होती. देवगाव संघानं या आधीच आपला रिव्ह्यू गमावला. इथे मात्र रिव्ह्यूचा वापर वराळे टीमकडनं पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इथे मुख्य पंचांशी सहमत आहेत. इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाईल, एका धावेच्या माध्यमातून स्कोर काढला जाईल. 75 पिचिंग आउटसाइड लेग. खरं तर हे नियम फार महत्वाचे आहेत. तुम्ही यावेळी देखील चेंडू उंच गेलाय आणि अंतर देखील गाठेल. अलीजान या नावाची चर्चा करत होतो आपण, अगदी सुरुवातीपासून दाखल झालेत. मात्र शांत काय, शेवटच्या षटकामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. षटकार आलाय. नक्कीच भारत कदम आउट झाल्यानंतर ज्या धावा थांबल्या होत्या, त्या धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय या खेळाडूकडनं केला. तो या खेळाडूकडे देखील खूप मोठा अनुभव आहे, अनेक वर्ष क्रिकेट खेळले. यावेळी देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर आपण जी म्हटलो ना, बोटांमधील जादू, फिरकीचा जादूगार. ज्यावेळी फिरकी गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करत असतात, त्यावेळी मात्र आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये कमी प्रमाणावर फिरकी गोलंदाजांचा वापर केला जातो. मात्र जे काही आहेत ते एवढी जबरदस्त कामगिरी करतात, फलंदाजांना चेंडू मात्र समजणं थोडंसं अवघड होऊन बसतं. यावेळी यस पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू ज्या वेगामध्ये इनस्विंग झाला, फलंदाजाची बॅट खाली येईपर्यंत येऊन चेंडू शरीरावर आदळला होता. इथे मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येते, फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतील. यानंतरच्या मॅचचा टॉस. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण इनिंग्स ब्रेकमध्ये करणार आहोत आणि टॉससाठी इंद्रायणी 11 देहू आणि संदीप भाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भाजे 11 भाजे. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी यायचे. यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न केला जाईल. इथे आपण पाहतोय
आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार आपली जादू मैदानामध्ये दाखवून गेला आणि शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवून दिली. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा, 82 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स विजयासाठी. 36 चेंडूमध्ये 83 धावांची आवश्यकता. 36 चेंडूमध्ये 83 धावांची आवश्यकता आहे. वराळे टीम हे धावांचं आव्हान पेलेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि ते पेलण्याची क्षमता या टीममध्ये नक्की आहे. देहूगाव टीम या ठिकाणी आता कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. दरम्यान यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. इंद्रायणी 11 देहू आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर भाजे 11 या टीमचा दरम्यान होणारा मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कर्णधार विनंती आहे टॉससाठी या. देवगाव टीम जे असोसिएशनचे नियम आहेत त्यानुसार एका लाईन मध्ये तुम्ही मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं आहे. आपले 3 ते 4 खेळाडू लाईनच्या बाहेर होते, त्यामुळे 1 धावेची पेनल्टी आपल्या टीमला दिली जाते, याची नोंद घ्या. देवगाव टीम 1 धावेची पेनल्टी तुम्हाला दिली जाते. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्या समोर जोडले जातील आणि टॉस करण्यासाठी दत्तोदात्या दाभाडे त्याचप्रमाणे आबासाहेबजी बसे या दोनही मान्यवरांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. या बाळासाहेबजी दाभाडे साहेब आपण देखील या. यानंतरचा मॅचचा टॉस आजच्या दिवसभरातील चौथा सामना आणि चौथ्या सामन्याचा टॉस इथे मैदानामध्ये संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. इंद्रायणी 11 देहू संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर भाजे 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. विजयासाठी 83 धावांचं आव्हान मैदानामध्ये सेट केलं. या 83 धावांचं आव्हान इथे कशा प्रकारे गाठलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत की देहू टीम जबरदस्त गोलंदाजी करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम करेल हे देखील आपण पाहणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर वैयक्तिक बक्षिसांची देखील खूप मोठी खैरात खेळाडूंसाठी आहे. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये वैयक्तिक पारितोषिक आपण जर पाहिलं तर मालिका वीर साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज, उत्कृष्ट फलंदाज 2000 रुपयांचं कॅश प्राइज, उत्कृष्ट गोलंदाज 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आहे. लगातार 3 षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये किती वेळा खेळले गेले तरी प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये, लगातार 3 विकेट्स घेतल्या तर 1000 रुपये, लगातार 4 चौकार मारले गेले तर 1000 रुपये, वैयक्तिक 50 धावा केल्या गेल्या तर 1000 रुपये, उत्कृष्ट झेल जो खेळाडू घेईल त्यासाठी 1000 रुपये. श्री संभाजीभाऊ तेऊरकर व साजिदभाई तांबोळे यांकडून 1 ते 4 क्रमांकासाठी चषक सौजन्य लाभलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि वैयक्तिक बक्षीस मला वाटतं आतापर्यंत 15 ते 20 वेळा मिळवलेली आहेत खेळाडूंनी. षटकार हॅट्रिक अगदी याआधीच्या मॅच मध्ये देखील पूर्ण झाली, या मॅच मध्ये देखील षटकार हॅट्रिक पूर्ण झाली, 50 धावा देखील या मॅच मध्ये पूर्ण झालेल्या आहेत. ही बक्षिसं आपण वेळच्या वेळी देत चाललोय. खरं तर या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे किती वेळा षटकार हॅट्रिक पूर्ण करा. प्रत्येक वेळी तुम्हाला 1000 रुपयांचं बक्षीस गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
देहूगावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. दत्ता गाडे पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आलेत. तर स्ट्राईक एंडला सागर, नॉन स्ट्राईक एंडला सुदेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला सागर आहेत. सलामीची जोडी दाखल झाली आहे यावेळी. यस इथे वा, नजाकत, कल्पकता, जबरदस्त फटका व्हायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर षटकार आलाय. चेंडू स्लॉट मध्ये होता. पहिला चेंडू लेंथ अतिशय चांगली होती. दुसऱ्या चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर लेंथ वरचा कंट्रोल थोडा निसटताना पाहायला मिळाला आणि काय जबरदस्त फटका खेळलाय, षटकार आला. यावेळी आपण पाहतोय अखूट टप्प्याचा बॉल पाठवलाय, षटकार 6 धावांसाठी. वा, काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका आपण पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि सुदेश इथे मात्र दाखवतोय मी सलामीसाठी दाखल झालोय. अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण भारत कदमची कमाल पाहिली असेल, मात्र आता सुदेशची धमाल तुम्ही पहा आणि तेवढीच ताकद, तेवढी क्षमता आपल्या मनगटामध्ये घेऊन हा खेळाडू मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला हरवण्याची गल्लत नियती देखील कधीच करत नाही. इथे 2 चेंडू 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, वा, कमालीचा फटका आहे. चेंडू सीमारेषा पार, 4 धावांसाठी येतोय सुंदर असा चौकार. नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होते डीओडी कामगार नेते आणि चिंबळी गावचे उद्योगनगरी चिंबळी नगरीचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सन्मान्य दीपक अण्णा खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. वा, पहिल्या डावाची सुरुवात जशी झाली होती ना, तेवढीच सुंदर सुरुवात या डावाची देखील पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार आला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. स्कोर कार्डवर धावसंख्या 18 धावा पाहायला मिळत आहेत. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि सागर आणि सुदेश काय कामगिरी करताना पाहिलं तर जबरदस्त कामगिरी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. हीच सुरुवात खऱ्या अर्थानं पाहिलं तर वराळे टीमला आवश्यक होती. नायरा या टीमकडे आपण जर पाहिलं तर अनेक मातबर खेळाडूंचा भरणा आहे. समोरच्या बाजूला देहूगाव टीमकडे देखील तेवढीच ताकदवान गोलंदाज आहे. मॅच रंगतदार होणार. यावेळी देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेला खेळून काढला, 1 धाव तर पूर्ण केली. समोरच्या दिशेला चेंडू गॅदर केला जाईल. सागर मराठे यांच्या माध्यमातून 1 धावेच्या माध्यमातून पहिल्या षटकाची सांगता होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. आपण जर पाहिलं ना, नायरा 11 वराळे हा संघ 3 धावांनी थोडासा अग्रेसर आहे. विजयासाठी 83 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात. रिक्वायर्ड रन आपण जर पाहिला तर 30 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता असताना रिक्वायर्ड रन रेट 13.67. 25 मिनिटांचा कालावधी आहे. देहूगाव टीम 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि ज्यावेळी तुमची 25 मिनिटं संपतील मग ते 3ऱ्या ओव्हरमध्ये संपू, 5व्या ओव्हरमध्ये संपू किंवा 6व्या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये संपेल, त्यावेळी तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये असेल, याची नोंद घ्या. अमर सर, दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मनीष. वाह, काय चेंडू आहे. पडल्यानंतर काय बाउन्स पाहायला मिळाला. बॅकफुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची जी उसळी पाहायला मिळाली ना, ती अपेक्षेपेक्षा जास्त पाहायला मिळाली फलंदाजाच्या. मनीष नवले वेगाचा बादशाह, वेगावर स्वार होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलमध्ये जबरदस्त वेग पाहायला मिळाला. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय, गॅप मध्ये ढकललाय, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा. अगदी बाउंड्री लाईनवर आपण जर पाहिलं तर चिन्नू काळोखे या खेळाडूनं वेगात ज्यावेळी तुम्हाला या सिंगल
डबल मध्ये कन्वर्ट होण्यापासून रोखायचे असतात ना, त्यावेळी फलंदाजाच्या वेगापेक्षा तुमचा वेग जास्त असणं गरजेचं आहे आणि ते चिन्नू यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, अर्थात संकेत यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. यावेळी फुल टॉस चेंडू, वा इथे मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, ताकद मात्र लावली नव्हती, फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र विकेट आली आहे. पहिला धक्का, पहिला हादरा वराळे संघाला पाहायला मिळतोय. फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळतोय. रहो न होश में दीवानो, नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यारो मानो, नशे में यार डूब. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कमबॅक केलं जाते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, 1 विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर दाखल झालेत. ज्या खेळाडून पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला होता, धुमाकूळ घातला होता, तो खेळाडू इथे माघारी परतलाय. आता मात्र संघाचा डाव सावरावा लागेल मयूर यांना. कमबॅक करून दिले मनीष यांनी या षटकामध्ये. मनीष नवले बॉलिंग मार्को तयार. यावेळी देखील संधी असेल, चेंडू हवेत आहे आणि मनीष स्वतः चेंडू खाली कॉटन बॉलचा शिकार ठरतोय. मयूर आऊल आल्या पावली माघारी परततील. पुन्हा एकदा जबरदस्त वेग पाहायला मिळाला. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा आणि लागोपाठचे 2 विकेट. आता मात्र इथे थांबावं लागेल, वेळ घालवावा लागेल, पिचवर सेट व्हावं लागेल आणि त्यानंतर आक्रमण चढवावं लागेल. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी मनीष यांच्या माध्यमातून केली जाते, मनीष यांनी पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट मिळवून दिल्या आहेत. विकेट हॅट्रिकची संधी आणि विकेट हॅट्रिक साठी मनोज दादांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सुमित ऑन स्ट्राइक. फुल टॉस, इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय, षटकार आलाय, 6 धावा. सुमित डगे, विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. रोखण्या वाट माझे वादळे होते आतुर, अडवूश केलं मजला अजून अशी भिंत नाही. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होताना पाहायला मिळाला, बॅटच्या रडार मध्ये आला नाही. डॉट बॉल येतोय. षटक संपलंय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा. या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि महत्वाच्या 2 विकेट्स मनीष यांनी मिळवून दिल्या आपल्या टीमला. सव्वीस धावा स्कोर कार्डवर. करंट रन रेट 13. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं बॉलिंग मार्कवर आगमन होत आहे, खऱ्या अर्थानं पाहिलं तर देहूगावचा वंडर बॉय म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, धनराज पाटील बॉलिंग मार्कवर आहेत. 26 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये 19 आले होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. करंट रन रेट आपण जर पाहिला तर 13चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 14.25चा आहे. करंट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जवळपास आहेत आणि या रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे धावा बनवाव्या लागतील. धनराज बॉलिंग मार्कवर. स्ट्राइक एंडला आपण जर पाहिलं तर सागर आहेत. वेळेचं बंधन आहे, याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं संपवायची आहेत.
निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडून सुरुवात झाली या षटकाची. धनराज पाटील 26 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आलाय सागर यांच्यासाठी. वा, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. खरं तर फुटवर्क वापरणं फार गरजेचं आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे लाखोंचा मोबाईल असू द्या आणि त्यामध्ये जर नेटवर्क नसेल ना त्या मोबाईलचा काहीच फायदा नाही. तसंच क्रिकेटमध्ये तुमच्याकडे लाखोंची बॅट असू द्या मात्र तुमच्याकडे बॅटिंग करत असताना फुटवर्क नसेल ना त्या बॅटचाही काहीच फायदा नाही. नेटवर्क आणि फुटवर्क. यावेळी यस इथे आपण पाहतोय कम्मालीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग 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 ब्लास्ट षटका. या स्पर्धेचं बहरदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये आयोजक कमिटी पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये या सर्व आयोजकांचं कौतुक आहे. इथे मात्र मिस हिट आहे. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय. विकेट आली आहे. टीट फॉर टॅट. ईट का जवाब. पत्थर से फलंदाज इथे माघारी परततो. दिल को देखो चेहरा न देखो, दिल को देखो चेहरा न देखो. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतंय कॅडबरी कामगार नेते आणि या स्पर्धेचे आयोजक मनोजदादा दाभाडे यांचे बंधू सन्माननीय अनुराग दादा दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर चांगल्या प्रकारे आकार घेताना पाहायला मिळत असताना मध्ये मध्ये विकेट जाते आहेत. ही कुठेतरी टेन्शनची गोष्ट आहे वराळे टीमसाठी. धावसंख्या 32 आहे. यावेळी देखील फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक. आल्या आल्या षटकार आलाय. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. कुछ किए बिना यूं ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न होता जरूर मोठा फटका खेळण्याचा. गोलंदाज देखील सांगतो मी देखील प्रयत्न चालू ठेवलेत. एक षटकार त्यानंतर विकेट. पुन्हा एक षटकार त्यानंतर एक डॉट बॉल आलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या 38 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू मध्ये 38 झाल्यात आणि उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि रिक्वायर्ड रन आपण जर पाहिलं तर 15च आहे. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 45. 18 चेंडू 38 झालेले आहेत. 18-45 पाहिजे. आता या धावा बनवल्या जातील का? पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. वराळी संघ अग्रेसर होता मात्र नंतरच्या 2 षटकांमध्ये ज्या विकेट आल्यात ना ती कुठेतरी डोकेदुखीची बाब ठरतीये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढील षटकासाठी आमंत्रित केला जाते अतिश बोडके यांना. एक कर्तृत्ववान खेळाडू ज्यांना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपलं अस्तित्व निर्माण केलं. फिरकीचा बादशाह. चेंडू स्विंग करण्याची जी त्याची क्षमता आहे ना ती या खेळाडूला विशेष बनवते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित आहे. एक षटकार सुमितच्या बॅटमधून आलाय. 2 चेंडू मध्ये 6 धावांवर बॅटिंग करतायत. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. इथे आपण पाहतोय थोडासा दूरवर चेंडू होता. अलंग द कार्पेट. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एका धाव. 39 धावा आहे. 83 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय नायरा 11 संघाची सुरुवात जबरदस्त झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये ज्या विकेट्स आल्या तिथे थोडंसे धावसंख्या स्लो झाली. तिसऱ्या षटकामध्ये धावा जरूर आल्या मात्र एक विकेट देखील गेली. आता मात्र उर्वरित 3 षटक शिल्लक आहेत. इथे
आक्रमक फलंदाजी करावी लागेल. इथे वाईट चेंडू येतोय, वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त. वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट काय असते तर ज्यावेळी त्यांची कितीही प्रॉपर्टी असू द्या, कितीही पैसा असू द्या, काही महत्त्वाचं नाही, ज्यावेळी त्यांचा मुलगा किंवा मुलगी एखादी अभिमानास्पद कामगिरी करत असते ना, त्यावेळी त्यांची मान जी अभिमानानं, छातीची अभिमानानं फुलून येते ना, ती सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आणि स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृती चषकाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन ज्यावेळी मनोजदादांनी केलं ना, त्यावेळी आणि ते असताना देखील अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द मॅच असेल, बेस्ट मॅन ऑफ द सिरीज असेल, अनेक स्पर्धा गाजवल्यात. त्यावेळी त्यांना अभिमानाची गोष्ट होती आणि आज देखील त्यांची छाती अभिमानानं नक्की फुलून आली असेल, कारण या स्पर्धेचं आयोजनच तेवढं सुंदर आहे. यावेळी फुलटॉस, वा, कमाल, धमाल, बेमिसाल षटकार. थँक्यू डीजे. या षटकारानं स्कोर कार्डवर 50 धावा, अर्धशतक पूर्ण होतंय. आता विजयासाठी आपण जर धावसंख्या पाहिली, 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. सामना अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे मित्रांनो. अनिश्चिततेनं भरलेला निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळाकडे का पाहिलं जातं? अगदी सुरुवातीपासून सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. अजूनही विजयासाठी आपण जर पाहिले तर हा चेंडू निर्धाव आल्यानंतर येस, रिव्ह्यूची मागणी इथे आपण पाहतोय. DRS रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय वाईट साठी, कारण एक एक धाव अतिशय महत्वाचे. जर वाईट बॉल असेल तर एक धाव तर मिळेलच, त्याचबरोबर एक अतिरिक्त चेंडू देखील मिळेल. त्यामुळे हा रिव्ह्यू घेणं गरजेचं समजलं. मात्र इथे थर्ड अंपायर कळत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. मुख्य पंचांच्या निर्णयाशी सहमत आहेत. नवीन नियमानुसार तुम्ही बॉल खेळण्याआधी किती शफल होत आहे, तुम्ही किती पुढे सरकतायत, त्यानुसार वाईटची लाईन देखील तेवढीच पुढे सरकत असते. मात्र फलंदाजाला बॅटिंग करत असताना अनेक वेळा हे लक्षात येत नाही की मी किती सफल झालेलो आहे, किती पुढे गेलेलो आहे, कुठे उभा आहे. त्यामुळे पंचांचं मात्र चांगलं लक्ष असतं. नॉनस्ट्राईक एंडला देखील कदाचित पंच यष्ट्यांच्या समोर उभे असतात, मात्र नॉनस्ट्राईक एंडचा खेळाडू थोडासा क्रॉस उभे असतो. त्यामुळे त्यांना देखील लक्षात येत नाही की आपला समोरचा साथीदार फलंदाज किती सफल झालेला आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की कदाचित वाईड लाईनच्या भरपूर बाहेरनं गेलाय, मात्र तो सफल किती झालाय याकडे लक्ष थोडंसं दुर्लक्ष असतं. कारण आता विजयासाठी आपण पाहतोय 12 चेंडू 33. सामना रंगतदार होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका खेळला, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 51 धावा असेल. क्रिकेटच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 11 चेंडू मध्ये तुम्हाला 5 चांगले फटके खेळायचे आहेत. सामना तुमच्या बाजूला येऊ शकतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे बाद होतोय. मनीष दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं आणि आता देखील तीच कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मंगेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे आता संघाला अपेक्षा असेल 10 चेंडू मध्ये विजयासाठी धावसंख्या बनवायची 32 धावा. 10 चेंडू 32 ची आवश्यकता. आणि मंगेश, या मैदानाचा इतिहास आहे, काल उर्से संघानं 8 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे शक्य तेवढे प्रयत्न केले ना की अशक्य असं काहीच राहत नाही. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न दोन्ही टीमच्या बाजूने केले जातील. हो, यावेळी मात्र चांगला बॉल आपण पाहतोय आणि इथे अपील, फलंदाज इथे बाद असेल. रिव्ह्यू तुमचा संपलेला आहे. वाईट साठी तुम्ही तो रिव्ह्यू गमावलेला होता. इथे मात्र
लेग बिफोर विकेट LBW चे शिकार ठरतायत मंगेश आल्यापावली माघारी. आता मात्र सामना थोडासा देवगाव टीमकडे झुकलेला पाहायला मिळतोय. 9 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 21.33 वर जाऊन पोहोचलाय. इथे जर तुम्हाला आता सामना जिंकायचा असेल तर इथे मोठे फटके खेळणं अतिशय गरजेचं आहे. खेळावेच लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक माऊली. माऊलीच्या माध्यमातून चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. संकेत त्यांच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. थ्रो केला जाईल. दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. धावसंख्या 52 धावा. या षटकातील 4 चेंडू जबरदस्त हाताळले गेले. अतिशय महत्वाचं षटक. यावेळी स्लॉट मध्ये होता फटका कमालीचा आहे. षटकार येतोय स्ट्रेट लेफ्ट केला 6 धावांसाठी. सात चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. यस चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. आता 6 चेंडू 25 हेही शक्य आहे कारण 6 चेंडू 36 झालेले आपण कितीतरी वेळा पाहिलेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 40-40 झालेले पाहिलेले आहेत. त्यामुळे 6 चेंडू 25 नक्कीच शक्य आहे. फक्त तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी कान्हेगावचे स्टार खेळाडू ज्यांनी आपल्या खेळानं प्रेक्षकांची मन अनेक मैदानावर जिंकली आहेत. नुकतं ज्यांचं शुभ आगमन होते बबलू सातकर यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. 6 चेंडू 25 चे मॅच आहे आणि बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर या टीमचा हुकमी एक्का अर्थात अतिश बोडके. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि झेल इथे निसटतोय. एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. डीओडी कामगार नेते सन्माननीय योगेशजी मुंगसे साहेबांचं शुभ आगमन होतंय. दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 59 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. विजयासाठी 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये 4 षटकार जर खेळले तर मनोजदादांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी घोषित केलं जाते. यानंतरच्या मॅच साठीचे दोनही टीमला विनंती आहे आपण रेडी राहायचंय. लगेच सामना सुरू करून घ्यायचा आहे. यावेळी चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये संधी असेल मात्र फलंदाज इथे धावबाद असेल. गोलंदाज तयार. यावेळी देखील वा चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार 4 धावांसाठी. माऊली मराठे एक
नवोदित खेळाडू खऱ्या अर्थानं मैदानामध्ये दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. सामना जरी हातातनं निसटताना पाहायला मिळत असला तरी देखील आपलं कौशल्य दाखवण्याची संधी या ठिकाणी माऊली यांना पाहायला मिळते आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी माऊली यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी स्विचिटचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. यानंतरच्या दोनही टीम्सला विनंती आपण रेडी राहायचंय. इंद्रायणी 11 देहू आणि पाजे 11 दोन्ही टीमला विनंती आहे आपण रेडी राहायचंय. या ठिकाणी सामना संपलाय. देवगाव 11 संघ या सामन्यामध्ये विजय ठरतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. सहभागी झाल्याबद्दल सर्व टीमसह स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक आभार आहे. यानंतरची मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत आणि समालोचन कक्षामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. मावळ तालुक्याचा एक आक्रमक आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे सहयोगी समालोचक मित्र किरणजी येवले आपल्या समोर जोडले जातील. चला फिल्डिंग टीम विनंती आहे फिल्डिंग सेट